हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा मैत्रिणींनो, सध्या जे ट्रेंडिंगमध्ये व्हायरल झालेली आहे ते जास्वंदाची कंठी. तर ही जास्वंदाची कंठी मी अगोदर जास्वंदाचे फूल 2 वेळेला दाखवलेले आहे. तरी पण 1-2 ताईंची कमेंट आली होती की ताई, आम्हाला छोटं फूल कसं बनवायचं हे दाखवा, छोटी पाकळी कशी तयार करायची हे दाखवा. या अशा त्या ताईंच्या कमेंट होत्या. तर म्हटलं चला की आपण त्यावरती व्हिडिओ बनवावा. तर ही आज छान अशी कंठी आपण बनवलेली आहे. पाकळीसुद्धा स्टेप बाय स्टेप मी शिकवलेला आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू. त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे पण मी सांगितलेलं आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा इथं मी 2-3 प्रकारचे पाईप क्लीनर घेतलेत. मोती कोणकोणते लागणार आहेत ते घेतलेत. मध्ये जे आपण फुलाच्या मध्ये पराग लावत असतो ते घेतलेले आहेत. आणि मध्ये कलर करण्यासाठी मी इथे स्केच पेना घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे स्केच पेना नसतील तर तुम्ही ब्लशही घेऊ शकता मेकअप किटमधला, किंवा मुलांच्या जे कलरिंगचे खडू असतात तेही वापरलात तरीही चालेल. तर बघा, तुम्हाला ज्याही कलरमध्ये जास्वंदाची कंठी बनवायची असेल तर ती बनवू शकता तुम्ही. लाल, पिवळी, निळी, जांभळी कोणतीही बनवू शकता. तसं काही नाही, जे आवडेल ते. तर मी इथं गुलाबी आणि पिवळा कलर एकच फूल वापरलेला आहे. सुरुवातीला तुम्ही बघितलेला असेल. तर इथं गुलाबीचा आता मी पिवळा कलर बनवून घेतलेला आहे, परंतु गुलाबीचा पण मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. एकदम सावकाश असं बनवून दाखवणार आहे. खूप वेळ लागतो मैत्रिणींनो व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू. आणि परत कमेंट खाली असतात की हे कसं केलं, ते कसं केलं. तर बघा, आता इथे मी एक पाईप क्लीनर घेतली आणि त्याला 3 भागामध्ये फोल्ड केली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. एकदम झूम करून मी व्हिडिओ दाखवते. तर एक पाईप 3 भागामध्ये अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपली छोटी पाकळीसाठी आपल्याला 3 भाग लागतात. आपण मोठ्या पाकळीसाठी 2 भाग केलेले होते आणि ह्या छोट्या पाकळीसाठी 3 भाग आपण कट करतोय. एका पाकळीला आपल्याला 2 पाईप क्लीनर कट करावे लागतात 3 भागामध्ये. आणि मध्ये जॉईंट करण्यासाठी दुसरी जी आहे तर ती हे बघा पाईप क्लीनर मी इथे घेतली आता. आणि एका पाकळीला 6-6 हे बघा असे लागतात आपल्याला छोटे छोटे तुकडे. आता ही मध्यभागून आपल्याला कट करायची आहे. 3 न करता 2 केले त्याचे आणि मध्यवत बरोबर फोल्ड करून घेतले. ही स्टेप तुम्हाला माहिती आहे, या अगोदरसुद्धा मी सांगितलेली आहे की प्रत्येक पाईप क्लीनरचा मध्यभागून फोल्ड करायचं आहे पाकळ्यांसाठी. तर आता हे बघा, मोठे जे होते पाईप क्लीनर ते सुद्धा मी फोल्ड करून साईडला दोन्ही ठेवले. आणि जे छोटे होते ते सुद्धा आता फोल्ड करते बरोबर मधून, आणि हे सुद्धा साईडला ठेवते. आता बघा, खूप सोपी पद्धत आहे. आता यातला 3-3 बाजूला घेते. एका पाकळीला 6 लागणार आहेत आपल्याला. तर 6 दोन्ही साईडला काढून घेतलेत. मोठा एक पाईप क्लीनर घेतला, बरोबर मध्यभागी छान असा दुमडून घेतला. आणि आता ही दुसऱ्या जे पाईप आहेत छोटे छोटे तुकडे ते अशा मध्यभागी टाकून घेऊन फक्त फोल्ड करून घ्यायचे एका बाजूला. हे बघा, अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि एक बाजू जे ते फोल्ड करून घ्यायची. त्याला फक्त पीळ देऊन घ्यायचा आहे. तर एका बाजूला झाल्याच्या नंतर परत दुसऱ्या साईडला तसंच करायचं आहे. 3 एकाला आपण अशा पद्धतीने घ्यायचे. आता बरोबर मध्यभागी तुम्हाला थोडासा स्पेस दिसत असेल तर तो मी मुद्दाम ठेवलेला आहे. बघा, आता पाकळीचा आकार छान येण्यासाठी. आता व्यवस्थित ज्या पाईप आहेत तर ते छान अशा सेट करून घ्यायच्यात, कारण छोटा आकार असल्यामुळे 1-2 सुटू शकतात. तर एकदम छान असं पकडून घ्यायचं हातात. आणि मध्यभाग हे बघा, टोक असं छान काढून घ्यायचं आणि छान सेट करून खाली जो एक्स्ट्रा जास्त जो थोडासा उरलेला आहे त्याच्याने पीळ देऊन घ्यायचं. आणि छान अशी छोटीशी पाकळी आपली तयार झालेली आहे. बघा, एकदम फिनिशिंगमध्ये आपली पाकळी जी आहे तर ती तयार झाली आहे. या अगोदर जे दाखवलेले होते मी पाकळ्या, त्यामध्ये टोक नाही आहे. आता बरेच जण बनवतात तर ते हे टोकाचे, तर ते फोल्ड करू बनवतात. तर ते फोल्ड करून थोडंसं अवघड जाईल, यासाठी मी अशा पद्धतीने शिकवलेलं आहे. बघा, आता ही सुद्धा पाकळी तशीच बनवून घेते. मध्यभागी फोल्ड करून हे 3 एका साईडला आणि परत 3 एका साईडला करून घेते. आणि छान असा त्रिकोणी आकार येतो आपल्या ह्या ज्या पाकळीला आहे तर तो प्रॉपर असा त्रिकोणी आकार येतो. आणि जे आपलं फूल जे आहे जास्वंदाचं तर ते खूप सुंदर दिसतं. पहिल्या वेळेस मी शिकवलेलं आहे तर ते असं प्लेन गोल आकार आहे त्या पाकळीचा. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना माहिती आहे.
त्याचा आकार कसा आहे. ज्यांनी पाहिला नाही तर त्यांनी तो सुद्धा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. बघा एकदम छान असं सेट करून घ्यायचं आहे आपल्याला पाकळीला. थोडासा वेळ जाईल परंतु छान आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. आणि वरती टोक जे येतं ते काढायला विसरायचं नाही. त्या टोकामुळं आपला आकार पाकळीचा सुंदर येतो. आणि एखादं जर निघालेलं असेल छोटंसं साईडला, कारण छोटी पाकळी असल्यामुळं निघू शकतं, तर निघालं तर लगेच आपण ह्या ग्लोने आतमध्ये चिटकवून द्यायचं. तर अशा प्रकारे बघा हे 5 पाकळ्या तयार केल्या आणि त्या एकमेकांना जॉईंट करून घेतलेल्या आहेत. ही प्रोसेस आपल्याला दोन्ही फुलांना सेमच आहे. व्यवस्थित असं जोडून घ्यायचं, कारण हे गरम असतं, थोडंसं चटके बसण्याचा हे आहे, तर चटके बसू शकतात. तर बघा, आणि जे दुसरा जो ग्लू आहे तो सुद्धा वापरला तर चालेल, फक्त हे चिटकण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्या ग्लूने, जे आरीवर्कला वापरतो आपण तो. तर हे फास्ट चिटकतं. तर हे बघा मध्यभागी ग्लू टाकून मी छान असं चिटकावून घेतलं, व्यवस्थित त्याला सेट करून घेतलं आणि हे जे फूल आहे ते तयार झालेलं आहे. आता पाठीमागची बाजू कशी कवर करायची, तर बघा हे मी हिरव्या कलरची पाईप क्लीनर घेतली, गोल गोल गुंडाळी करून घ्यायची अशा पद्धतीने. आपल्याला व्यवस्थित अशी गुंडाळी झाल्याच्या नंतर साईडचं छोटंसं असं मध्ये ढकललं बघा, म्हणजे पूर्ण सेट होऊन जातं ते. आणि थोडासा ग्लू लावून घेतला, म्हणजे ते बाहेर येणार नाही आपलं जे टोक आहे तर ते आहे असा गोल आकार, अशा टोपीसारखा आकार होऊन बसतो. आणि फुलाच्या पाठीमागं अशा पद्धतीने ग्लू टाकून घ्यायचा आणि हे जे टोपीसारखा आकार जो आहे तो पाठीमागच्या बाजूने लावून द्यायचा. एकदम फिनिशिंगमध्ये आपलं फूल जे आहे तर ते तयार झालेलं आहे. आणि आता बघा इथं मी पान लावणार आहे फुलाला. आता पानसुद्धा तुम्हाला या अगोदर भरपूर व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनी त्या व्हिडिओ जाऊन पहा. चाफ्याची देवीसाठी वेणी बनवली त्यामध्ये शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं जास्वंदाचं फूल आपल्या गणपतीसाठी जो मुकुट बनवला त्यामध्ये शिकवलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता बघा मध्ये आपल्याला जे पराग लावायचे त्यासाठी मी इथे छोटे पराग घेतलेत पिवळ्या कलरचे, आणि पिवळ्या कलरचीच मध्ये एक दांडी घेतली आहे आणि मध्ये दांडीने फक्त थोडासा पीळ देऊन घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल त्याच पिवळ्या कलरच्या पाईप क्लीनरने आपल्या ज्या पराग आहेत त्याला पीळ देऊन घेतला आणि लाल कलरचं स्केच पेनने थोडंसं त्याला कलर दिला आहे बघा, सुंदर दिसतं एकदम. तर कलर देऊन घेतला आणि आपलं प्रॉपर जे आहे तर ते मधलं परागची जी कांडी आहे तर ती तयार झालेली आहे. छोटीशी कांडी घेतली आहे मी 1-2 इंचापर्यंत. आणि बघा अशा पद्धतीने मध्ये आतमध्ये ठेवून द्यायचे, ग्लूने चिटकवून टाकायचे. तर छान अशी आपली फुलं सगळी तयार झालेली आहेत. बघा आत्ता जे बनवून दाखवले त्याच्यामध्ये थोडंसं डार्क कलर दिसत नसेल तर तो डार्क कलर आपल्याला करून घ्यायचा आहे पेनने. हे बघा मधल्या बाकीच्या फुलांना आहे, या फक्त फुलाला नव्हतं. तर हे बघा पिवळा कलर घेतला आहे, थोडासा डार्क असा कलर दिला आहे मी त्याला. आणि बघा पिवळ्या फुलामध्ये लाल कलर दिला तर एकदम रिअल असं फूल वाटतंय ते. तर तशाच पद्धतीने तुम्ही लाल जर फूल केलं तर त्याच्यामध्ये डार्क असा चॉकलेटी कलर किंवा थोडासा पिवळसर कलर दिला तरीही खूप सुंदर दिसतं. तर ही 5 फुलं मी बनवलेली आहेत. त्याची कंठी आपण बनवून घ्यायची आपल्या बाप्पांसाठी. घरगुती जो गणपती असतो तर त्या गणपतीसाठी ही कंठी प्रॉपर छान बसेल. तर बघा मी एक पाईप क्लीनर घेतला, त्यामध्ये छोटा मोती आणि परत छोटा मोती ओवून घेतला आहे. आणि आपल्याला यामध्ये हे बघा अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. आता हे एका पाईप क्लीनरमध्ये टाकल्याच्यानंतर एक मध्ये घालून घेतले एका पाकळीमध्ये, परत फोल्ड करून घेतले, म्हणजे ते सिक्युअर करून घेतले, ते निघणार नाही अजिबात. जर तुम्हाला हे जर व्यवस्थित वाटत नसेल तर तुम्ही सुई दोऱ्याने सुद्धा हे प्रत्येक ठिकाणी असे टाके घालून घेऊ शकता, परंतु काहीच गरज नाही तेवढं वेळ घालवण्याची. छोटासा हे बघा पाईप क्लीनर घेतला आणि त्यामध्ये मोती टाकून अशा पद्धतीने दोन्ही बाजूला त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, दोन्ही पाकळ्यांच्या मधोमध अशा पद्धतीने. तर बघा हे एक फूल जोडलेलं आहे. अशाच पद्धतीने पुढची जी फुलं आहेत तर ती आपल्याला जोडून घ्यायची आहेत. एकदम सोपी पद्धत आहे. आता मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगितलेली आहे, म्हणूनच मी म्हणत असते की प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, स्किप नका करत जाऊ. या अगोदरचा व्हिडिओ मी कमळ आसनचा बनवलेला आहे, उलन मॅटपासून बनवलेला आहे. तो व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ पाहून घ्या. खूप छान त्याला व्ह्यूज आलेले आहेत, खूप छान रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे.
आहे आणि सुंदर असं कमळासन मी बनवलेलं आहे. 2.5 फुटाचं कमळासन आहे. तुम्हाला सुद्धा जर घरी बनवायचं असेल तर तुम्ही ते बनवू शकता. तुम्हाला 2 फुटाचं हवं असेल तर तेही बनवू शकता किंवा 1 फुटाचं सुद्धा बनवू शकता. अशा पद्धतीनं मी शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये. तर खूप छान असा प्रतिसाद देताय तुम्ही माझ्या व्हिडिओजला आणि मी बऱ्याच वेळेला म्हणते की लाईक करत नाही, परंतु आता अलीकडं लाईक पण करताय. पण अजूनही सांगते की लाईक करत चला, कारण लाईक करण्यासाठी कसलेच पैसे लागत नाहीत. तुमचे कसले पैसे जाणार नाहीत. लाईकसाठी आणि सबस्क्राईबसाठी अजिबात पैसे नसतात. फक्त ते कशासाठी असतं तर ते तुमचं एक मोटिवेशन असतं. तुम्ही ज्या वेळेला मला लाईक करता माझ्या व्हिडिओला, त्यावेळेला मला वाटतं की चला बाबा आपले व्हिडिओज बऱ्याच जणांना आवडत आहेत, तर आपण अजूनही छान छान व्हिडिओज त्यांच्यापर्यंत घेऊन जावेत, असं मला एक प्रकारची प्रेरणा मिळते. त्यामुळं म्हणते की व्हिडिओला लाईक करा आणि ताईंनो, जर वेळ असेल तर एक छोटीशी कमेंट करत चला की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो किंवा यापुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहायला आवडेल, काय बघायला आवडेल हे सांगत चला मला. आता बघा हे पूर्ण कंठी झालेली आहे. त्या वरचा भाग जो असतो तर तिथं मी एक पाईप क्लीनर घेतला, वरच्या पाकळीला तो जॉईंट करून घेतली आणि त्याच्यानंतर एक मोठा मोती टाकला आणि नंतर परत बारीक मोती सगळे टाकून घेतले. आता याऐवजी तुम्ही इथं रिबनसुद्धा वापरू शकता. डायरेक्ट रिबन अटॅच करून गाठ मारून घेऊ शकता किंवा आपलं जो हे असतो धागा असतो मोठा, त्या धाग्यामध्ये सुद्धा तुम्ही मोती ओवले तरीही चालेल. सगळ्यात बेस्ट म्हटलं तर म्हणजे जास्त वेळ न खाऊ म्हटलं तर हे पाईप क्लीनरमध्ये आपण अशा पद्धतीने मोती टाकायचे आणि ते छान असं सिक्युअर करून घ्यायचं. बसताना सुद्धा व्यवस्थित बसतात, मोती इकडं तिकडं हलत नाहीत आणि छान दिसतं पण दिसायला. तर बघा हे मी सगळे मोती आतमध्ये टाकून घेते आणि शेवटी एक मोठा मोती आपण ओवून घेतला आहे. तर यामुळे कंठी जी आहे तर एकदम सुंदर दिसते आपली. तर मैत्रिणींनो बघा ही कंठी जी आहे तर ती आपली संपूर्ण तयार झालेली आहे. नक्कीच तुमच्या घरच्या बाप्पाला सुद्धा तुम्ही अशी कंठी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की नक्की कोण कोण बनवणार आहे घरच्या घरी ही कंठी. आणि ज्यांना कोणाला बनवणं शक्य नसेल तर तुम्ही माझ्याकडे ऑर्डर दिलीत तरीही चालेल. मी नक्की तुम्हाला बाप्पा येण्याच्या अगोदर बनवून देईल. आता शेवटी खाली मी थोडेसे 1-4 मोती टाकून घेते आणि मोठा एक मोती टाकून घेते, थोडासा लुक छान दिसण्यासाठी. आणि बघा तुम्ही जर बनवत असाल तर कमेंटमध्ये बनवणार आहे ताई मी सुद्धा म्हणून टाका आणि ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी नक्की माझ्याकडे ऑर्डर द्या. काय हवं असेल तर आपण बनवतो. उलन मॅटचं रांगोळीचं सुद्धा सगळं साहित्य आपण बनवतो. तर बघा ही सुंदर अशी कंठी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.